काय नाव आहे भैया? कृष्णा नवनाथ कुठे? गाव कोणतं आहे तुमचं? मारफळा. मारफळा, तालुका गेवराई, जिल्हा जिल्हा बीड. बीड. ताई, मालक किती वर्षापासून दारू पित होते? मालक नाही मुलगा आहे का? बरं बरं. किती वर्ष झाले दारू पित होते? 2-3 वर्ष झाली. 2-3 वर्ष झाले. रोज दारू प्यायचे का ते? रोज कंटिन्यू. कंटिन्यू सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो नेहमी नशातच राहायचा. जेवण नाही, काय नाही, नुसती दारू. म्हणजे सकाळी दारूची दुकान उघडायला ते द्यायची. सकाळी 7ला दारू लगेच त्यांना चालू. उठवायलाच म्हणायचं. अच्छा, म्हणजे 7 वाजल्यापासूनच ते दारू प्यायला जायचे. बरं, तुम्ही आता त्याला इथं दारू सोडायला घेऊन आले मुलाला. तर आता किती फरक पडला त्याला? आता बराच फरक पडला. चांगला फरक पडला. बारानेच फरक आता पडला. इच्छाच होत नाही प्यायची. इच्छा होत. बरं, दारू प्यायची इच्छा होत नाही आता. मन तिकडे जात नाही. मन जात नाही आता दारू प्यायला. हो. आता जवळजवळ 3 हप्तेपेक्षा तुम्हाला जास्त दिवस चाललेत आता. तिसरं. हां, पूर्वी तुम्हाला 1 दिवस सुद्धा दारूशिवाय कटत नव्हता. नव्हता पडला. आता 3 हप्ते होऊन गेलेत. हां, जेवण पण करीत नव्हतं. जेवण स्वतःच नाही इकडे. पूर्वी जेवण पण करीत नव्हता. आता जेवण जातं का मग त्याला? 3 टाइम 4 टाइम जेवतो. बरं बरं. आता म्हणजे भूक सुधारणा झाली. हां, हातपाय वगैरे थरथर करीत नाहीत ना नाही नाही आता? आता काय. पूर्वी त्याचे हातपाय थरथर करायचे. हा. दारू नसली का त्रास व्हायचा. बरं, इथं आल्यानंतर काही खर्च लागला का तुम्हाला? नाही नाही काय नाही करायचं. 1 रुपया पण नाही लागला. बरं, 1 रुपया न लागता मुलाची दारू सुटली तर समाधानी आहेत का तुम्ही? समाधानी झालं. आम्हाला एवढंच पाहिजे. व्यसन मुक्त.